उपदेश करू नका. मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवाच्या पार्टीतच झाला असता. कारण श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न विचारले. देवादिदेव भगवद्गीता अर्जुनाला सांगण्याऐवजी दुर्योधनाला आणि दुःशासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युद्ध टाळता आले असते ना? इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस? भगवद्गीतेचे हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या प्रेमात तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले असते का? सध्या तरी श्रीकृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न पुसत केला. बघता बघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब सगळीकडे या प्रश्नाचे धुमाकूळ घातला आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंडल्यामुळे प्रत्यक्ष कृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली आणि एके दिवशी मला श्रीकृष्णाचा व्हिडिओ कॉल आला. अक्षय कुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणारे हे मला अगोदरच ठाऊक होते. थेट स्वर्गातून पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे खूप डेटा खर्च होत असणार. त्यामुळे श्रीकृष्णाने नेट मुद्द्याला हात घातला. वस्ता कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस? सगळे ट्रॅफिक जाम झाले. देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शन धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युद्धच झाले नसते. हा प्रश्न इंटरनेटच्या टॉपिकपेक्षा कितीतरी महत्त्वाचा नाही का? मला उपदेश करू नकोस. श्रीकृष्णाचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो. देवा, माझी काय बिशात तुम्हाला उपदेश करण्याची? मी गयावया केली. वस्ता, अरे तुला नाही म्हणालो, मला हायसे वाटले. मला उपदेश करू नका असे दुर्योधन मला म्हणाला होता. तुला काय वाटते मी हे युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाकडे गेलो नसेन? भगवद्गीतेमधील न्याय, अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील? काय सांगताय देवा? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला हे कळाले नाही. तो सरळ सरळ तुम्हाला उपदेश करू नका म्हणाला. वस्ता, अगदी असेच घडले बघ. दुर्योधन म्हणाला, मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिकता या सगळ्यांचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दुर्वर्तन यातील फरकही मी जाणतो. त्याचा उपदेश मला करू नका. वस्ता, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता, पण त्यापासून दूर राहणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही आणि तुम्हीही ओळखता, पण टाळत नाही. तुमच्यासाठी चांगले काय आणि वाईट काय हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वतःच्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला. त्याने स्वतःचा नाकर्तेपणा ढालीसारखा वापरला. आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला. मला उपदेश करू नका. वडिलांना उद्देशून हे वाक्य मी 100 वेळा उच्चारले असेन. मित्राबरोबर उनाडक्या करणे चुकीचे होते ते मला माहीत होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो आणि वडिलांना उपदेश करू नका असे सांगत होतो. सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठाऊक होते, पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते. आई लवकर उठत जा असे सांगणाऱ्या आईला उपदेश करू नकोस असे सांगणारा दुर्योधन मीच होतो. तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही, कारण आम्ही दुर्योधन आहोत, आम्ही कौरव आहोत. अर्जुन आणि दुर्योधनचा हाच फरक होता की दुर्योधनाने समजत असूनही स्वतःचे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वतःचे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले. संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय याबद्दल संकल्पना जाणून घ्या. कधीतरी स्वतःच्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा, तरच भगवद्गीता वर्तमानात येईल. वाचवण्याची इच्छा होईल तोच सूर्योदय. सध्या तरी मी कौरव नंबर 101 आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.